नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. जेव्हा पोटाला भूक लागते तेव्हा ती वय बघत नसते की हा व्यक्ती तरुण आहे की म्हातारा आहे, तो श्रीमंत आहे की गरीब आहे, हे त्या पोटाच्या भुकेला कळत नसते. चला तर मित्रांनो, आजच्या कथेतून एक जीवनाचे सत्य सांगणारी एक हृदयस्पर्शी कथा आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. 70 वर्षाचे श्यामजी घरात एकटेच राहत होते. भुकेने अतिशय व्याकुळ झाले होते. त्यांना जेवण बनवता येत होतं, पण घरात बनवायला काहीच नव्हतं. काय करायचं त्यांना काही सुचतच नव्हतं. शेवटी त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला फोन लावला. हॅलो बेटा मनोहर, कसा आहेस आणि घरी परत कधी येणार आहेस? तू तर म्हणाला होतास की 4-5 दिवसात परत येईल, पण पूर्ण आठवडा निघून गेला, तू अजून आला नाहीस. तेव्हा तिकडनं मनोहर म्हणाला, बाबा आता माणूस बाहेर कुठे फिरायला गेला तर 2-4 दिवस मागे पुढे होतातच की. आता आमचा परत येण्याचा काहीच प्लॅन नाही. या रविवारी संध्याची बहीण म्हणजेच माझ्या मेवणीची एंगेजमेंट आहे. आता आम्ही त्यानंतरच घरी येऊ. आम्हाला किमान आठवडा तरी लागेल. हे ऐकून श्यामजी म्हणाले, पण बेटा इतके दिवस मी इथे कसा राहणार? घरात जो काही किराणा होता तोही संपला आहे. आज सकाळपासून मी काही खाल्लेले नाही. काही आणायला पैसेही नाहीत माझ्याजवळ. भूकही सहन होत नाहीये. आता भुकेने जीव जायचा बाकी राहिला तेवढा. बोलता बोलता श्यामजी रडू लागले. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, तुमची पण कमाल आहे बाबा. तुमच्या सुनेने तुमच्यासाठी इतका किराणा भरून ठेवला होता आणि तुम्ही तो इतक्या लवकर संपवलात. जेव्हा श्यामजी हे ऐकून अतिशय हैराण झाले. नाही बेटा, जेमतेम 4-5 दिवसाचा किराणा पडलेला होता, जो संपला आहे. त्यावर मनोहर म्हणाला, आता काहीही झालं तरी माझं येणं पॉसिबल नाही. एंगेजमेंट झाल्याशिवाय अजून आम्हाला शॉपिंग करायची आहे आणि पार्टीची सर्व तयारीसुद्धा बघायची आहे. आता संध्याचा भाऊ काही कामानिमित्त परदेशात गेला आहे, त्यामुळे बाबांसोबत मिळून मलाच सगळे बघायचे आहे. आता सध्या तुम्ही किराणा दुकानात जाऊन उधार सामान घेऊन या आणि काम चालवून घ्या. जेव्हा मी येईल तेव्हा त्यांचा हिशोब करेन. श्यामजी काही बोलणार की तितक्यात त्यांना फोनमधून आवाज ऐकू येऊ लागला. मनोहर, कुठे आहात तुम्ही? तेव्हा मनोहर म्हणाला, हो आलोच. ठीक आहे बाबा, मला खूप काम आहेत, फोन ठेवतो. मनोहरने फोन ठेवला, पण तो जे काही बोलला त्यावर श्यामजींना अजिबात विश्वास होत नव्हता. ते विचार करू लागले, जेव्हा हाच मुलगा लहान होता आणि घरात किराणा कमी होता तेव्हा आम्ही लोक उपाशी पोटी झोपत होतो, पण त्याला कधीच उपाशी ठेवले नाही. आणि आज तोच मुलगा 5 दिवसांचा किराणा घरात ठेवून आपल्या वडिलांना एकट्यांना सोडून निघून गेला आणि तिकडे आपल्या सासू सासऱ्यांची चमचागिरी करत आहे. मुले इतकी का बदलतात की आई वडिलांचे दुःखही दिसत नाही. विचार करून करून श्यामजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते, पण त्यांना भूकही खूप लागली होती. शेवटी ते किराणा दुकानावर गेले आणि दुकानदाराला किराणा उधार देण्यास सांगितले, पण त्याने किराणा देण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी नाईलाजास्तव श्यामजी आपल्या घरी परत आले, पण आता काय करायचे त्यांना काहीच सुचत नव्हते. बसल्या बसल्या त्यांच्या मनात काही विचार आला आणि ते पटकन घराला लॉक लावून जवळच्या मंदिरात निघून गेले. पाहिले तर मंदिरात प्रसादाचे वाटप सुरू होते. त्यांनी एका पानात प्रसाद घेतला आणि मंदिराच्या पायऱ्यांवर बसून खाऊ लागले. पोटाची भूक शांत करू लागले, पण त्यांच्या मनात विचार सुरूच होते की शेवटी असे किती दिवस चालणार, कारण मुलांना घरी यायला अजून आठवडा बाकी होता. थोड्या वेळाने जेव्हा ते मंदिरातून त्यांच्या घरी यायला निघाले तेव्हा 7 ते 8 वर्षाची 2 लहान मुलं त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले, काका पेरू विकत घ्या, 30 रुपये किलो आहेत. त्यांना पाहून श्यामजी यांच्या मनात काही विचार आले आणि त्यांनी त्या मुलांना विचारलं, बाळा हे पेरू तुम्ही कुठून आणले आहेत? काका, मंदिराच्याच मागे एक खूप मोठा बगीचा आहे. ज्या काकांची ती बाग आहे ते आम्हाला पेरू विकण्याच्या बदल्यात काही पैसे देतात. काका तुम्ही पेरू घेणार का? नाही बाळा, मला पेरू नकोत, असे म्हणत ते त्यांच्या घरी परत आले. पण घरी येऊन विचार करू लागले, जर ती लहान मुले स्वतः कमवून खाऊ शकतात तर मग मी का नाही? म्हातारा आहे पण आजारी तर नाही ना. दुसऱ्या दिवशी श्यामजीसुद्धा मंदिराच्या मागच्या बागेत निघून गेले आणि थोड्याच वेळात मंदिराच्या बाहेर बसून त्यांनी फळं विकणे सुरू केले.
दिवसभरात ते किमान स्वतःचा खर्च तर काढू शकत होते, पण लोक उगाच त्यांच्या मुलाला चुकीचा समजायला नको हाच विचार करून त्यांनी आपले तोंड एका फडक्याने झाकून घेतले होते, जेणेकरून त्यांना कोणी ओळखायला नको. असे करत करत आज 4 दिवस झाले होते. आज जेव्हा श्याम फळ विकायला बसले होते तेव्हा पाहिले की वातावरण खराब आहे. त्यांच्या कानांवर बातमी आली की आज वादळ येण्याची शक्यता आहे, म्हणून लोकांनी घरातून बाहेर पडू नये. पण तरीही श्यामजी तिथे फळ विकायला येऊन बसले. थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. तेव्हा सगळीच लोक आपापल्या घरात निघून गेली, पण श्यामजी अजूनही तेथेच बसलेले होते. त्यांना वाटले की काही फळं विकली जातील तर त्यांचा दिवसाचा खर्च निघून जाईल. अशा खराब वातावरणात एका म्हाताऱ्या माणसाला तिथे बसलेले पाहून एक न्यूज रिपोर्टर तिथे आला आणि व्हिडिओ बनवू लागला आणि म्हणाला, मजबुरी ही माणसाकडून काय नाही करून घेऊ शकत. अशाच खराब वातावरणात इतक्या वादळातही हा म्हातारा माणूस बाहेर निघायला मजबूर झाला आहे. ज्या वेळेस तो न्यूज रिपोर्टर व्हिडिओ बनवत होता त्याच वेळेस जोरात वादळ सुरू झाले आणि श्यामजी यांच्या तोंडावरचे कापड बाजूला ज्याने त्यांनी तोंड झाकले होते ते कापड अचानक हवेत उडाले आणि ते घाबरून पटकन आपले सामान उचलून तिथून निघून गेले. काही वेळाने बाहेर आलेले वादळ शांत झालं, पण श्यामजी यांच्या अश्रूंचे वादळ थांबायचं नाव घेत नव्हते. म्हातारपणात बायको गेल्यानंतर त्यांचे असे हाल होतील त्यांनी कधी विचारही केला नव्हता. श्यामजी आणि कमलाजी यांचा एक मुलगा मनोहर आणि एक मुलगी होती. मनोहर हा लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा जास्त लाडका होता. त्यांना आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा होत्या. मनोहर हा अभ्यासात भरपूर हुशार होता, त्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी श्यामजी यांनी त्याला दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिले आणि मुलीचे एक चांगले स्थळ बघून लग्न लावून दिले. कॉलेजमध्ये असतानाच मनोहर आणि संध्यांची भेट झाली. मनोहर दिसायला सुंदर असल्यामुळे संध्याला तो पहिल्या नजरेतच आवडला होता. हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कॉलेज संपल्यानंतर मनोहरला एक खूप चांगली नोकरी मिळाली, पण इकडे त्याची आई कमला खूपच जास्त आजारी राहू लागली. म्हणून श्यामजी यांनी मनोहरसाठी स्थळ बघणे सुरू केले, जेणेकरून सून घरी आल्यानंतर घराला सांभाळू शकेल. तेव्हा मनोहरने त्यांना सांगितलं की तो संध्यावर प्रेम करतो. हे ऐकून श्यामजी यांना खूप आनंद झाला, पण नंतर कळाले की संध्याचे वडील खूप पैसेवाले आहेत आणि श्यामजी आणि त्यांची पत्नी कमला यांना श्रीमंत घराच्या मुलीला आपल्या घरातील सून बनवून घ्यायचे नव्हते. त्यांना अशी मुलगी हवी होती जी त्यांच्या घराला सांभाळून घेईल. पण संध्या आणि मनोहर एकमेकांना जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेऊन चुकले होते आणि संध्याचे वडील आपल्या मुलीचा प्रत्येक हट्ट पुरवत होते. त्यामुळे मनोहरच्याही हट्टापुढे त्याच्या आईवडिलांची इच्छा नसतानाही त्या दोघांच्या लग्नाला होकार द्यावा लागला. लग्नानंतर 1 महिना तर मनोहर आणि संध्या महिनाभर बाहेर फिरायला आणि शॉपिंग करण्यात व्यस्त होते. त्यानंतरही संध्या बऱ्याच दिवस तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला निघून जायची किंवा तिच्या मैत्रिणींना आपल्या घरी बोलवून सर्व मैत्रिणींसोबत पत्ते खेळायची, ड्रिंक करायची आणि नाचायची सुद्धा. पण धार्मिक वृत्ती असल्याने कमलाजी यांना मात्र ह्या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या. त्यामुळे एक दिवस त्या आपल्या सुनेला म्हणाल्या की सुनबाई, या सगळ्या गोष्टी आपल्या घराच्या सुनेला शोभा देत नाही. एवढे बोलणे ऐकताच संध्याने घरात महाभारत सुरू केले आणि तिच्या नवऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितले की तिच्या आयुष्यात कोणी ढवळाढवळ केलेलं तिला अजिबात आवडणार नाही. मनोहरने त्याच्या आईवडिलांना समजावून सांगितलं तिला कोणत्याही गोष्टीत थांबवायचे नाही. आपल्या सुनेचे असे रंग पाहून कमलाजी आणि श्यामजी स्तब्ध झाले. हळूहळू कमलाजीची तब्येत आणखीनच खराब होऊ लागली आणि मग एक दिवस श्यामजी यांना या जगात एकट्यांना सोडून निघून गेल्या. श्यामजी यांची मुलगी सारिका कधी कधी आपल्या वडिलांना भेटण्यासाठी ये जा करत होती, जेणेकरून त्यांना एकटं वाटायला नको. पण संध्याला आपले नणंदचे असे सारखे घरी येणे आवडत नव्हते. त्यानंतर बराच काळ लोटला. जवळजवळ 2 वर्षानंतर संध्या आणि मनोहर यांचा मुलगा ह्या जगात आला. जेव्हा त्यांचा मुलगा 5 वर्षाचा झाला त्यांनी एक मोठी पार्टी आयोजित केली होती. पार्टीच्या 2 दिवस आधीच संध्याचे माहेरचे लोक तिच्या घरी पोहोचले होते. मनोहरची बहीण सारिकाही मोठ्या उत्साहाने त्या पार्टीत समाविष्ट झाली.
संध्याने तिच्या आईसोबत मिळून आपल्या नणंदच्या विरुद्ध चाल केली. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा सारिका तिच्या घरी जायला निघाली त्यावेळेस संध्याने घरात ओरडायला सुरुवात केली की तिच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या आहेत. असे म्हणत तिने आधी इकडे तिकडे बांगड्या शोधण्याचा देखावा केला आणि मग आपली नणंद हिची बॅग सगळ्या लोकांसमोर ती उघडून चेक करू लागली. कपड्यांच्या मध्ये आपल्या आईच्या बांगड्या पाहून तिने घर डोक्यावरच घेतले. बघ मनोहर, काय केलं आहे तुझ्या ताईने. आजपर्यंत इतक्या महागड्या बांगड्या कधी पाहिल्या नसतील ना. तिला हव्या होत्या तर मागून घेतल्या असत्या, पण अशा पद्धतीने चोरी करणे. मनोहरनेही त्याच्या बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि हे पाहून सारिका ही हैराण झाली. तिच्याकडे पाहतच राहिली. आपल्या डोळ्यात अश्रू घेऊन ती त्या दिवशी तिच्या सासरी निघून गेली, पण पुन्हा कधीच परत आली नाही. पण जाता जाता तिने संध्याला सांगितले की जरा देवालाही घाबर. जो आरोप तू माझ्यावर लावला आहेस एक दिवस तुझ्यावरही तसाच येईल. असे बोलून ती रडत तिच्या घरी निघून गेली. पण दुसरीकडे मुलीवर चोरीचा आरोप लावल्यामुळे श्यामजी आतून पूर्णपणे तुटून पडले. त्यांच्या मुलीने तेथे येणेही बंद केले. कधीतरी फोन करून आपल्या वडिलांची तब्येत विचारून घेत असे. हळूहळू त्यांची तब्येतही थोडी खराब राहू लागली. एक दिवस संध्याच्या आईवडिलांचा फोन आला आणि म्हणाले, मुली संध्या, तुझ्या लहान बहिणीसाठी स्थळ पाहिले आहे. आम्हाला तर सर्व काही ठीक वाटत आहे. एकदा येऊन तुम्हीही बघून जा. असंही मुलांना उन्हाळी सुट्टी आहे. आता तर काही दिवस इथेच थांबा. या बाबतीत जेव्हा संध्या मनोहरशी बोलली तेव्हा तो म्हणाला, जर आपण काही दिवसांसाठी तिथे राहायला गेलो तर मग इथे बाबा एकटे कसे राहतील. यावर ती भडकली. आता आपण प्रत्येक ठिकाणी त्यांना सोबत घेऊन फिरणार आहोत का. तेव्हा तो म्हणाला, अरे मी असं कधी म्हणालो, पण तूच एकदा विचार करून बघ. महिना झाला कामवाली बाई सुट्टी घेऊन गावी गेली आहे. मग बाबा एकटे कसे राहतील. त्यांना जेवण कोण बनवून देणार. तेव्हा ती म्हणाली, अच्छा, तर आता आपल्या वडिलांच्या प्रति प्रेम जागृत झाले आहे. माझी तर अजिबातच चिंता नाही ना. आणि असेही त्यांना पोळ्या बनवता येतात. अरे संध्या, त्यांची तब्येत बरी नाही. काय झालंय त्यांच्या तब्येतीला. चांगले भले तर दिसत आहेत. जर सकाळ संध्याकाळ बाहेर फिरायला जाऊ शकतात तर तिथे उभे राहून स्वतःसाठी 2 पोळ्या बनवू शकत नाही का. मी त्यांच्यासाठी घरात किराणा सामान ठेवून जाईन. फक्त बनवायचे आणि खायचे राहील. तेव्हा तो म्हणाला, बरं ठीक आहे. तुझ्याशी वाद घालून आजपर्यंत कधी मी जिंकलो आहे का. असे म्हणत मनोहर ऑफिसला जायला निघाला. तेव्हाच संध्याने आवाज दिला, मनोहर, माझ्या माहेरी घेऊन जाण्यासाठी येताना एखादे गिफ्ट घेऊन ये. माझे आईवडील आम्हाला प्रत्येक वेळी काही ना काही गिफ्ट देऊनच जातात. त्यामुळे येताना जे काही आणाल ते चांगलंच आणा. त्याने होकारार्थी मान हलवली आणि ऑफिसला जायला निघाला. संध्याकाळी श्यामजी यांचा एक मित्र त्यांना भेटायला आला. त्याच वेळेस त्यांचा नातू त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, आजोबा, आम्ही आजीच्या घरी जाणार. खूप मज्जा मस्ती करणार, पण आम्ही तुम्हाला नाही घेऊन जाणार. तुम्ही एकटे इथेच राहा. असे म्हणत त्यांचा नातू हसू लागला. हे ऐकून श्यामजी हैराण झाले. तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला, कुठे हरवला आहेस श्याम. श्यामजी खोटं खोटं हसत म्हणाले, अरे काही नाही, हा तर असाच मस्ती करत आहे. जर मुलगा आणि सून कुठे बाहेर जातील तर मला सांगून जाणार नाही का. आणि असेही त्यांना जायचं असेल तर त्यांनी जावं. जिथे इतके दिवस मी एकट्याने जगलो तर पुढेही जगेन. काहीच नाही तर मी स्वतःसाठी 2 पोळ्या तर बनवूनच घेतो. हे सांगताना श्यामजींचा आवाज अश्रुपूर्ण झाला. काही वेळ बोलून झाल्यावर श्यामजींचे मित्र त्यांच्या घरी निघून गेले. पण त्यांच्या नातवाने जे सांगितले ते श्यामजींच्या मनात अजूनही रेंगाळत होते. दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक करून घरी परतल्यावर ते अंगणात बसून आपला मुलगा बाहेर येण्याची वाट पाहू लागले. त्यांची सून संध्या बाहेर येताच श्यामजी म्हणाले, अरे सूनबाई, मनोहर तयार झाला का. तो अजून का बाहेर आला नाही. आज ऑफिसला जाणार नाही का. तर संध्या भुवया उंचावत म्हणाली, का, आता काय काम आहे. नक्कीच काही ना काही हवे असेल, तेव्हाच त्याची वाट पाहिली जात आहे. कधीतरी सुखाने राहू देत जा. बिचारे श्यामजी काहीच बोलले नाहीत. तितक्यात मनोहर तयार होऊन बाहेर आला आणि म्हणाला, अरे संध्या, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. पटकन नाश्ता दे. हो आणते. असे म्हणत संध्या किचनमध्ये गेली.
तेव्हा श्यामजी मनोहरला म्हणाले, बेटा माझी पेन्शन आणली आहे का? मला काही पैसे हवेत. माझेच पैसे मागायला मला तुमच्यासमोर हात पसरवणे चांगले वाटत नाही. तेव्हा मनोहर म्हणाला, पण बाबा, आम्ही तुमची काय उणीव ठेवली आहे जी आम्ही पूर्ण केली नाही? तुमची प्रत्येक गरज आम्ही पूर्ण करत आहोत. आणि असेही मी तुमची पेन्शन आणि माझा पगार संध्याच्या हातात देतो, कारण घर तीच चालवते. पण तरीही जर तुम्हाला काही पैसे हवे असतील तर तुम्ही तिच्याकडून मागू शकता. हे ऐकून श्यामजी म्हणाले, बरं, मला एक सांग, तुम्ही लोक कुठे बाहेर जात आहात का? तितक्यात संध्या बाहेर आली आणि म्हणाली, अजून आपले काही ठरलेही नाही. तितक्यात बाबांनी जासूसी करायला सुरुवात केली. तरी मी तुम्हाला सांगत होते की बाबा दाराला कान लावून आपले सगळे बोलणे ऐकत असतात. या घरात आपली प्रायव्हसी आहे की नाही? तेव्हा मनोहर म्हणाला, बाबा, तुम्हाला हे शोभत नाही. असे मुलगा आणि सून यांचे बोलणे चोरून ऐकणे चुकीचे आहे. मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा श्यामजी म्हणाले, पण बाळा, मी तुमचे कोणतेही बोलणे ऐकले नाही. तुला आपल्या वडिलांवर एवढाही विश्वास नाही? मला ही गोष्ट गोलूने सांगितली आहे, म्हणून मी काही पैसे स्वतःसाठी खर्च करायला मागत होतो. तेव्हा मनोहर म्हणाला, अच्छा, लहान आहे म्हणून सांगितलं असेल. आणि हो, आम्ही 5 दिवसांसाठी काही कामानिमित्त संध्याच्या माहेरी जात आहोत. तिच्या आईवडिलांनी बोलावले आहे. तेव्हा श्यामजी म्हणाले, पण बेटा 5 दिवस मी एकटा कसा राहणार? तेव्हा संध्या रागातच म्हणाली, आम्ही कुठे जायला निघालो की यांची नाटके सुरू होतात. तुमची काय इच्छा आहे? आम्ही आयुष्यभर तुमची सेवा करतच घालवावे का? माझ्या आईवडिलांची काही इज्जत आहे की नाही? आम्हाला स्वतःची काही लाईफ आहे की नाही? आम्ही परवा जाणार आहोत आणि हे फिक्स आहे. एवढं बोलून संध्या आत निघून गेली. मनोहर ऑफिसला निघून गेला. नाश्ता झाल्यानंतर संध्याने नेहमीप्रमाणे श्यामजी यांच्याकडून झाडू पोछा करून घेतला आणि भाजी कापायला दिली. ती तिच्या शॉपिंगसाठी बाजारात निघून गेली. ज्या दिवशी ते लोक जाणार होते तेव्हा संध्याने त्यांना 2000 रुपये दिले. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. तितक्यात संध्या म्हणाली, उद्या महिन्याची 1 तारीख आहे. दूध, पेपर आणि केबलवाले येतील. त्यांना हे पैसे द्यायचे आहेत. घरात किराणा आहे, तो पुरेसा आहे तुम्हाला. फळभाजी घ्यायची गरज नाही. तुमची औषधं आम्ही आधीच आणून ठेवली आहेत. त्या व्यतिरिक्त मला नाही वाटत तुम्हाला पैशांची अजून गरज आहे. बिचारे श्यामजी गुपचूप मान हलवून होकार दिला आणि त्यानंतर ते निघून गेले. पण आठवडा उलटून गेला तरी त्यांची मुलं आली नाहीत. त्यामुळे मजबुरी खातर पोट भरण्यासाठी फळं विकावी लागली. ते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतानाच अचानक त्यांच्या मुलीचा फोन आला. बाबा, कसे आहात? तुमची तब्येत कशी आहे? मुलीचा आपुलकीने केलेले विचारपूस पाहून त्यांचे मन भरून आले. मी ठीक आहे बेटा. तुझा भाऊ, त्याची बायको मुलाला घेऊन काही दिवसासाठी त्याच्या सासरी गेला आहे. हे ऐकून सारिका म्हणाली, काही दिवसांसाठी म्हणजे? याचा अर्थ तुम्ही घरी एकटेच राहत आहात. मग जेवण कोण बनवतं आणि बाकीचे कामं ते कोण करतं? अरे बेटा, तुला माझी चिंता करायची गरज नाही. तुझी आई गेल्यानंतर जेवण बनवणे, भांडी घासणे, कपडे धुणे, साफसफाई करणे ही सगळी कामं मी शिकलो आहे. आणि मग स्वतःसाठी 2 पोळ्या बनवायला काय हरकत आहे? हे ऐकताच सारिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या वडिलांना 1 ग्लास पाण्यासाठी कधी किचनमध्ये जाण्याची गरज पडली नाही, ते आज आई नसताना घरातील सगळी कामं करत आहेत. पण त्यानंतर सारिका काहीच बोलू शकली नाही आणि तिने फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्यामजी स्वतःसाठी नाश्ता बनवत होते. त्याच वेळेस दरवाजा ठोठावला. त्यांनी दार उघडले तर समोर सारिकाला पाहून आश्चर्यचकित झाले. इतक्या दिवसानंतर सारिकाला समोर पाहिल्यानंतर त्यांचे डोळे पाणावले. तितक्यात सारिकाची मुले आजोबा आजोबा करत त्यांच्या पायाजवळ रेंगाळू लागले. श्यामजी यांनी त्यांना प्रेमाने कवटाळले आणि खूप प्रेम करू लागले. कारण बऱ्याच दिवसांनी त्यांनी आपल्या नातवंडांना समोरासमोर पाहिले होते. नाहीतर आतापर्यंत ते व्हिडिओ कॉलवरच त्यांच्याशी बोलायचे. मग सारिका म्हणाली, मी काय करू बाबा? ज्या घरात माझा आदर नाही, मी तिथे कशी येऊ शकते? वहिनींनी माझ्यासोबत जे काही केले होते, आजपर्यंत मी तो अपमान विसरू शकलेली नाही. त्यामुळे इच्छा असूनही मी माहेरी येऊ शकले नाही. पण तुम्हाला एकटे कसे सोडणार? तेव्हा त्यांचा जावाई म्हणाला, बाबा, आम्ही इतके परके झालो होतो का?
की तुम्हाला आम्हाला सांगायची काहीच गरजही वाटली नाही? मुलगी आणि जावई यांच्यातील आत्मीयतेची भावना पाहून श्यामजी खूपच भावूक झाले आणि म्हणाले, बेटा तू चांगले केलेस जे इथे निघून आलीस. अरे मुलीमुळेच तर घराला घरपण असतं, पण तुझ्या वहिनीला ह्या सगळ्या गोष्टी समजत नाहीत. हे बोलणे सुरू असतानाच सारिकाची मुलं बोलली, आई खूप भूक लागली आहे, मला खायला दे. श्यामजी म्हणाले, मी लगेच काहीतरी घेऊन येतो. असं म्हणत ते स्वयंपाकघरात गेले आणि इकडे तिकडे काहीतरी शोधू लागले, पण त्यांना तिथे काहीच दिसले नाही, कारण संध्याने आधीच बिस्किटे, पेढे आणि इतर नाश्ता कपाटात लॉक करून ठेवला होता. त्याचवेळी सारिकाही किचनमध्ये आली आणि म्हणाली, तुम्ही चिंता करू नका बाबा, मला सांगा, मी मदत करते. इतके ऐकताच ते म्हणाले, तुला काय सांगू बेटे, माझ्याच पेन्शनचे पैसे मला भिकारीसारखे मागावे लागतात. कळत नाहीये की मुलांना काय देऊ खायला. बोलता बोलता ते रडू लागले. तेव्हा सारिका म्हणाली की बस एवढंच ना, एका मिनिटात तुमचा प्रॉब्लेम सोडवते बघाच. सारिकाने मोबाईल घेतला आणि थोड्या वेळातच घरी फळं आणि स्नॅक्स आले. आधी सगळ्यांनी एकत्र बसून फळं खाल्ली, मुलांना स्नॅक्स दिले आणि जेवणही बाहेरूनच मागवले. आपल्या मुलांना जवळ पाहून ते त्यांचा त्रास काही वेळ विसरलेच होते. संध्याकाळी जेव्हा श्यामजी यांची एक मित्र त्यांना भेटायला घरी आले, तेव्हा घर पाहून त्यांनाही आनंद झाला. त्यांचे घर छान भरल्यासारखे वाटत होते. सारिकाने पटकन त्यांच्यासाठी चहा ठेवला. तेव्हा त्यांचा मित्र श्यामजी यांना म्हणाला की तुझी सून घरात असतानाही मला आजपर्यंत या घरात एक ग्लास पाणीसुद्धा कोणी विचारले नाही आणि आज मुलीने मला एक कप चहा बनवून दिला आहे. हे ऐकून सारिका आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा ते म्हणाले, मुली एक सांगू का तुला, तू तुझ्या वडिलांना तुझ्यासोबत घेऊन जा. इथे राहून त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. तू एकतर त्यांची काळजी घे, नाहीतर त्यांना त्यांचा हक्क तरी काढून दे. सर्व पैसे तुझा भाऊ आणि वहिनी त्यांच्याकडून काढून घेतात. तुझा भाऊ फक्त तुझ्या वहिनीचेच ऐकतो. यापेक्षा तर माझी परिस्थिती खूप चांगली आहे. आधी मला खूप वाईट वाटायचं की देवाने मला मुलगा का नाही दिला, पण आता वाटतं की देवाने जे काही केलं ते चांगलंच केलं. एक मुलगी आहे जी सासरी तिची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. शिवाय माझी पूर्ण काळजी घेते. एकटा राहतो पण छान जगतो. आणि घरातलं कामाचं काय आहे, पैसे हातात असले तर माणूस नोकरांकडूनही सगळी कामं करून घेतो. हे ऐकून सारिका विचार करू लागली. तिकडे आजोबांच्या घरी मनोहरचा मुलगा गोलू जेव्हा मोबाईल पाहत होता, तेव्हा बसल्या बसल्या जोरात ओरडला, हे तर माझे आजोबा आहेत. ही गोष्ट ऐकून संध्या आश्चर्यचकित झाली. तेव्हा गोलू पुन्हा म्हणाला, आई मी आता माझ्या मोबाईलवर आजोबांना पाहिलं. तेव्हा संध्या म्हणाली, कुठे दाखव. गोलूने मोबाईलमध्ये एक व्हिडिओ लावला. हा तोच व्हिडिओ होता जो वादळ सुरू असताना त्या लोकल न्यूज रिपोर्टरने काढला होता. त्यात श्यामजी फळं विकत असताना दिसले. व्हिडिओवर एक कॅप्शन होते, शेवटी मजबुरी माणसाला काय काय करायला भाग पाडते. पोटाची भूक वय बघत नाही. तो व्हिडिओ पाहून संध्याला धक्काच बसला आणि मग संध्याने तो व्हिडिओ तिचा नवरा मनोहरला दाखवला आणि म्हणाली, हे बघा, तुमचा बाप आपल्या पाठीमागे जगभर आपली बदनामी करतोय. अशी काय कमी ठेवली होती आपण त्यांना. मनोहरला त्याच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो म्हणाला, हे माझे वडील असूच शकत नाही. ठीक आहे, मी आत्ता तुझ्या वडिलांना फोन करून विचारते. असे म्हणत संध्याने श्यामजींना फोन केला. बाबा, हा काय तमाशा लावून ठेवला आहे. संपूर्ण शहरात आमची बदनामी का करत आहात. पण काय झालं सुनबाई, मी काय केले आहे. बाबा, आम्हाला सगळं कळलं आहे. उगाच आता काही घडलंच नसल्यासारखं दाखवू नका. आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला आहे. हे पाहताच श्यामजींना धक्का बसला. पुढे संध्या म्हणाली, मी येऊन बोलते तुमच्याशी. आमच्या येण्याआधी घर पूर्ण स्वच्छ करून ठेवा. संध्या हे सर्व सांगत असताना अचानक सारिकाच्या दोन्ही मुलांनी आवाज केला. तेव्हा संध्याने विचारले, मागून कोणाचा आवाज येत आहे. कोणी आलंय का घरात, की स्वतःच कोणाला तरी फोन करून बोलवून घेतले आहे. बोलताना सारिकाच्या भुवया उंचावल्या. तेव्हा श्यामजी गडबडले आणि म्हणाले, सुनबाई, ते हे थोडं अटकत ते बोलले. गोष्ट अशी आहे की तुम्ही मला नीट का सांगत नाहीत. हे ते काय करत आहात. तेवढ्यात सारिका पुढे आली आणि म्हणाली, बाबा मला फोन द्या, मी बोलते. काय झालं वहिनी.
मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली आहे. तेव्हा संध्या म्हणाली, आधी आमच्या घरातून सगळे असताना चोरी केली होती आणि आता आमच्या पाठीमागे आमचं घर लुटायला आली आहेस. इतके वर्ष कधी घराकडे फिरकली नाहीस, मग आज कशी आलीस? तेव्हा सारिका म्हणाली, तुमचं घर? हे घर माझं नाही का? आणि मी तुमच्यावर नाराज होती, माझ्या वडिलांवर नाही. तुम्ही तुमच्या माहेरी आहात तर शांततेने राहा. इथे पुन्हा पुन्हा फोन करण्याची काही गरज नाही. तेव्हा संध्या तिच्यावर भडकली आणि म्हणाली, फोन तर मी आता पोलिसांना लावीन. मागच्या वेळेस मी तुला असंच सोडलं होतं, पण आता मी पोलीस कंप्लेंट करणार. तेव्हा सारिका म्हणाली, तुला जे करायचं आहे ते कर. असं म्हणून सारिकाने फोन ठेवून दिला. हे ऐकून श्यामजी खूप घाबरले आणि म्हणाले, हे तू काय केलेस बेटा? तुझा भाऊ आणि वहिनी येथे येऊन डोक्यावर घेतील. तेव्हा सारिका म्हणाली, अहो बाबा, यात घाबरायचं काय आहे? हे घर तुमचं आहे आणि तुमच्या नावावर आहे. हे तुम्ही विसरलात का? आता या गोष्टीवर निर्णय तुम्हाला स्वतःलाच घ्यायचा आहे की तुम्हाला तुमचे म्हातारपण कसं काढायचं आहे. स्वतःचे पैसे असूनही आपल्या मुलासमोर आणि सुनेसमोर हात पसरवायचे आहेत की तुमचे उर्वरित आयुष्य आनंदाने जगायचं आहे. हे ऐकून श्यामजी विचार करण्यास मजबूर झाले. मग त्यांनी त्यांच्या मित्राला सोबत घेऊन एका वकिलाला आपल्या घरी बोलावले आणि त्यांच्यासोबत पूर्ण चर्चा विनिमय केलं. तिकडे जेव्हा संध्याने फोनवर झालेली सर्व गोष्ट तिचा नवरा मनोहरला सांगितली, तेव्हा ते दोघं आपल्या मुलाला घेऊन ताबडतोब दुसऱ्या दिवशी घरी पोचले. येताच संध्या आपल्या नणंदवर तुटून पडली. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत इतक्या उद्धटपणे बोलण्याची? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर निघ. तेव्हा मनोहरसुद्धा म्हणाला, आत्ताच्या आत्ता सामान उचलायचं आणि तुझ्या मुलांना घेऊन माझ्या घरातून चालतं व्हायचं. तेव्हा सारिका हसतच म्हणाली, मला तर वाटत होतं की वहिनी परकी आहे. कमीत कमी तू तरी वडिलांचा त्रास समजून घेणार, पण तू तर त्यांनाही मागे टाकलंस. आणि राहिली गोष्ट या घरातून बाहेर निघण्याची, तर हे घर माझंही आहे. माझाही या घरात समान हिस्सा आहे. ही गोष्ट वेगळी आहे की मी आजपर्यंत कधीच माझा हिस्सा मागितला नाही. हे ऐकून संध्या आणखीन भडकली आणि आपल्या नंदेवर हात उचलणारच की तेवढ्यात श्यामजी म्हणाले, खबरदार सुनबाई, जर माझ्या मुलीला हातही लावला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार. तेव्हा संध्या म्हणाली, आज तुमची ही हिंमत वाढलेली दिसत आहे. मुलीने जास्तच काहीतरी खायला घातलं वाटतं. तेव्हाच आवाजात जोश आला आहे. तेवढ्यात मनोहरचा मुलगा गोलू स्नॅक्स घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, बघ आई, किचनमध्ये किती सामान आहे ते. तेव्हा संध्या म्हणाली, हे सगळं मी नंतर बघेन, पण आधी ह्या बाप लेकीला मी सोडणार नाही. आत्ताच्या आत्ता चालते व्हा माझ्या या घरातून. हे ऐकताच श्यामजी यांचा संयम सुटला आणि ते मोठ्याने रागातच म्हणाले, नालायक मुली, तुझ्या आईवडिलांनी तुला जराही संस्कार दिले नाहीत किंवा मोठ्यांशी कसं बोलायचं, कसं वागायचं हेही शिकवलं नाही. आजपर्यंत मी तुझं सगळं सहन करत आलो, पण आता नाही. हे घर माझं आहे आणि माझी मुलगी इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा मनोहर रागातच म्हणाला, बाबा, तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना? तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोसोबत असं बोलायची? तेव्हा श्यामजीने एक जोरदार थापट आपल्या मुलाच्या गालावर लावली आणि म्हणाले, नालायक मुलगा, तुझ्या बायको आणि मुलाला घेऊन आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. तेव्हा मनोहर म्हणाला, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण आम्ही ह्या घरातून बाहेर जाणार नाही. त्याच वेळेस वकील आत आले आणि म्हणाले, का नाही जाऊ शकत? हे घर आजही तुमच्या वडिलांच्या नावावर आहे आणि तुम्ही लोक तर त्यांच्या पेन्शनचे पैसेही ठेवून घेतात. ही गोष्ट ऐकून मनोहर हैराण झाला. तेव्हा वकील साहेबांनी कोर्टाचे कागद त्याच्या हातात दिले आणि म्हणाले, 1 आठवड्याच्या आत तुम्हाला हे घर खाली करायचं आहे आणि आजपर्यंत तुमच्या वडिलांच्या पेन्शनचे जितकेही पैसे तुम्ही खर्च केले आहेत ते तुम्हाला परत करायचे आहेत, नाहीतर जेलमध्ये जावं लागेल. हे ऐकून मनोहर आणि संध्याचे होश उडाले. ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. तेव्हा मनोहरने हळूच संध्याला इशारा केला आणि दोघेही आपल्या वडिलांच्या पाया पडू लागले. पण श्यामजींनी ठरवलं होतं की ते कमजोर पडणार नाहीत. ते मोठ्या आवाजात म्हणाले, हे तुमचे देखाव्याचे अश्रू तुमच्या लोकांकडेच ठेवा. मला तुमचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत आहे. खरं सांगितलं होतं माझ्या मुलीने.
की मी आजपर्यंत माझा आवाज उठवला नाही, ज्या कारणास्तव तुम्ही लोकांनी मला एका भिकारीसारखं आयुष्य जगायला मजबूर केलं. पण आता मला तुमच्या लोकांचं तोंडही बघायचं नाही. आत्ताच्या आत्ता निघून जा माझ्या घरातून, असे म्हणून ते त्यांच्या खोलीत निघून गेले. 3 दिवसानंतर मनोहर आणि त्याची बायको मुलाला घेऊन ते घर सोडून निघून गेले. आता श्यामजी त्या घरात एकटे राहत होते. पण त्यांची मुलगी सारिकाला तिच्या वडिलांची चिंता आतून सतावत होती. म्हणून तिने तिच्या वडिलांना तिच्यासोबत येण्यास सांगितले. पण श्यामजींनी तिच्यासोबत जाण्यास नकार दिला आणि म्हणाले, मुली, ह्या घरात तुझ्या आईच्या आठवणी आहेत आणि तसंही मुलीच्या घरी राहणं आई वडिलांना शोभा देत नाही. तेव्हा सारिकाने ह्या गोष्टीवर उपाय शोधला आणि त्यांची अर्धी खोली भाड्याने दिली आणि आपल्या वडिलांच्या देखभालीसाठी एक नोकरही ठेवला, जो दिवसभर त्यांची कामही करायचा आणि रात्री त्यांची काळजी घ्यायचा. आता सारिका दर दिवशी आपल्या वडिलांना फोनवर बोलायची, त्यांची हालचाल विचारायची आणि आठवड्यातून एकदा आपल्या मुलांना घेऊन त्यांना भेटायलाही यायची. आता श्यामजी आपल्या मर्जीप्रमाणे आपले आयुष्य जगू लागले होते. आपले मित्रांच्या सोबत सकाळ संध्याकाळ कधी गार्डनमध्ये तर कधी मंदिरात जाऊ लागले. कधी कधी तर बाहेर फिरायलाही निघून जायचे. त्यांची वेळ चांगल्या प्रकारे जात होती. मुलाशी नातं तोडून आता त्यांनी स्वतःलाही समजावले होते की आता त्यांच्या आयुष्यात मुलासाठी जागा नाही. तर दुसरीकडे आपल्या वडिलांसोबत वाईट वागणूक केल्यानंतर त्यांचा मुलगा शांतीने कसा राहू शकत होता. इकडून घरातून निघाल्यानंतर मनोहर आणि संध्या एका भाड्याच्या खोलीत राहू लागले. पण मनोहरकडे वडिलांचे पेन्शनही नव्हते आणि घराचं भाडंही वाढलं होतं. आता आवकपेक्षा खर्च वाढला होता, म्हणून दोघांमध्ये लढाई भांडणे होऊ लागली. एक दिवस नवऱ्याशी भांडून संध्या तिच्या मुलाला घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. दरवेळेसप्रमाणे संध्याची वहिनी तिची खूप सेवा करत होती. पण काही दिवसानंतर हळूहळू संध्या तिच्या वहिनीच्या नजरेत खटकू लागली आणि वहिनीचा व्यवहार संध्याच्या प्रती बदलू लागला. आता तिची वहिनी तिच्यापासून सुटका करून घेण्याचे उपाय शोधू लागली. या दरम्यान आई वडील तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिने एक योजना आखली. शेवटी संध्यासोबत तेच झालं जे तिने तिच्या नणंदसोबत केलं होतं. एक दिवस तिची वहिनी इकडे तिकडे बघत म्हणाली, माझी सोन्याची चैन कुठे मिळत नाहीये. खूप महागडी होती. त्या लोकांनी सगळीकडे शोधलं पण कुठेच मिळाले नाही. मग संध्याच्या वहिनीने सगळ्यांसमोर संध्याचे कपाट उघडले आणि तिचे कपडे काढून शोधू लागली. हे पाहून संध्या रागातच म्हणाली, हे काय करत आहात वहिनी? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? तेवढ्यात अचानक कपड्यांमधून तिच्या वहिनीची चैन निघाली. हे पाहून संध्या आश्चर्यचकित झाली. तिने तिच्या भावाकडे आशेच्या नजरेने पाहिलं. तेवढ्यात तिचा भाऊ म्हणाला, संध्या, जर तुला काही पाहिजे होतं तर माझ्याकडून मागितलं असतं, पण अशी नीच हरकत करण्याची गरज काय होती? हे ऐकताच संध्याला काय बोलावं सुचत नव्हतं. आज तिला तोच दिवस आठवला जेव्हा काही वर्षापूर्वी तिने तिच्या नणंदवर चोरीचा आरोप लावला होता आणि तिची नणंद सगळ्या लोकांसमोर गुन्हेगार झाली होती. आज संध्याला तिच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली. तिचं हसतं खेळतं कुटुंब फक्त तिच्याच चुकांमुळे उजाडलं होतं. आज ना तिच्याकडे तिचं माहेर होतं ना सासर. माहेरच्या दारात उभी राहून संध्याजवळ पस्तावा करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही रस्ता उरला नव्हता. तर मित्रांनो, ही होती आजची कहाणी. जर कहाणी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.